थँक्यू व्हेरी मच भागेश मात्रे. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचंच. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसवली आयोजित आई गावदेवी चषक 2025 दिवस दुसरा अंतिम दिवस निर्णायक दिवस. आजचा दिवस सेलिब्रेशनचा, आजचा दिवस निकालाचा. जे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोण चॅम्पियन होणार, कोण होणार उपविजेता आणि कोण या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आपण आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये. मैदानावरती आपण बघतायत पुष्कर, शिवांश 11 वर्सेस राहुल, तस्मय, कल्याण हा संघ खेळताना. ओ करणचा फटका लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून गेलाय थेट सीमा पार. संदीप बाने यांचा इशारा येतोय चौकार. पहिलाच बॉल ओव्हर पिच, पॅरल स्ट्रोक, फ्लॅट होता फटका. विशेष म्हणजे गॅप मध्ये खेळले. बॉलिंग मार्कवर अनुराज. तर मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅच होता, ज्याने केवळ 5 धावा दिल्या होत्या आणि 15 धावांची खेळी ज्याने साकारली. हो 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 स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. करण बाने नामी काफी आहे. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या बॉलवरती चौकार, पुढच्याच बॉलवरती षटकार. 2 चेंडू 10 धावा. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये केवळ 5 धावा दिल्या होत्या 6 बॉल मध्ये, त्याने मात्र 2 चेंडूत इथे 10 धावा खर्च केल्यात. हो ड्राइव्ह केला, ऑफ ड्राइव्ह फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला. त्या ठिकाणी स्वयं होते. मॅच सुरू असताना मैदानातून कोणी येऊ नका. लाइव टेलिकास्ट सुरू है. मैच के दरमियान कोई भी मैदान से नहीं जाएगा. अनुराज पुन्हा एकदा यावेळेस स्ट्राइकला. आशुतोष पहिल्या मॅचचा सामनावीर. फुल टॉस ड्राइव्ह केलाय लॉंग ऑनला फिल्डर डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहे. प्रेम भोईर होते. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या टप्प्यामध्ये मॅचेस इंटरेस्टिंग होतील या शंकाने. मागच्या मॅच मध्ये हंसिका 11 ने सामना जिंकला. एक छोटंसं लक्ष त्यांनी चेस केलं. हो खोदून काढलाय. फिल्डर बघत राहतील. अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून अगदी जागेवरनं टायमिंग बेमिसाल होता. 6 धावा मिळतील करण बानेला. 6 धावा मिळतील या ठिकाणी पुष्कर, शिवांश 11 या टीमला. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 18 धावा. जबरदस्त बॅटिंग. फ्लाइंग स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, अशा सुरुवाती नेहमीच मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट तुम्हाला करता येतात. पण शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. या खेळामध्ये काही घडू शकतं. सुरुवात चांगली होऊनही बऱ्याचदा शेवट खराब होताना आपण बघितलेलं आहे. अनुराज बॅटची एज 1 डे. कोमल हिरेवाले देखील या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईन झाल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघतायत महत्त्वाच्या मॅचेस आहेत. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी. धावा एकूण झालेल्या त्या म्हणजे 19 धावा झाल्यात. चांगली सुरुवात. यालाच क्रिकेट म्हणतात. मागच्या मॅचमध्ये 5 धावा देणारा अनुराज इथे 19 धावा त्याने खर्च केलेले आहेत. त्यामुळे थोडंसं प्रेशर सध्या तरी आपण बघतायत राहुल, तस्मय 11, कल्याण या संघावरती बघायला मिळते. पण बघूया प्रेम भोईर बॉलिंग मार्कवर तयार. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. भारत वर्सेस इंग्लंड कसोटी सामना सुरू आहे निर्णायक टप्प्यावरती. प्रेम हो यावेळेस मात्र थोडासा रनवे मध्ये व्यत्यय जाणवला त्यांना. त्यामुळे पुन्हा एकदा जातील आपल्या बॉलिंग मार्कवर. बऱ्याचदा गोलंदाज अशा पद्धतीने जेव्हा मनात संभ्रम निर्माण होतो तेव्हा थांबतात आणि ते थांबणं योग्य असतं. चुकीचा चेंडू येऊ शकतो, नो येऊ शकतो, एखादा खराब बॉल येऊ शकतो. खोदून काढलाय. हो चांगले एफर्ट्स होते फॉलो थ्रू मध्ये, पण अडवता आला नाही पहिल्या अटेम्प्ट मध्ये. या दरम्यान 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 19. आमचे पवन भोईर स्कोररच्या भूमिकेत आहेत. पवन त्याचबरोबर मगाशी आम्ही बघितलं प्रणव, असे 2 स्कोरर सातत्याने काम करतायत.
आणि त्यांचाही विचार संध्याकाळी करण्यात येईल. फलटॉस आहे यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी साहिल पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव. या षटकात प्रयत्न केलाच आहे प्रेमकडनं, जे पहिल्या ओव्हरमध्ये जी तोडफोड झालेली आहे कुठेतरी ते रिकव्हर करण्याचा प्रयत्न तो करेल. सध्या 2 बॉलमध्ये 2 धावा आलेल्या आहेत, पण आशुतोष देखील शांत बसणार नाही, तो देखील प्रयत्न करेल. या 4 चेंडूमध्ये एखाद 2 मोठे हिट आले एक चांगली टोटल बघायला मिळेल. हो, प्रचंड वेगानं बीट केलंय. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 21. जय बजरंग क्रीडांगण पिसवली गाव येथे आपण आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, एक धाव मिळालेली आहे. थोडंसं फंबल, धीरजने मात्र तिथे थोडंसं धैर्य गमावलं होतं, पण एकच धाव इथे मिळेल. आणि एका धावीच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 22. स्ट्राईक वरती करण भाने केबी. 4 बॉल मध्ये केवळ 3 धावा आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम. हो, ड्राईव्ह केलाय यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर स्वयं आहेत. केवळ एक धाव मिळेल. अप्रतिम गोलंदाजी प्रेम भोईरने. 5 चेंडू मध्ये केवळ 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एकही मोठा फटका आला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 2 षटकार 1 चौकार बघितला होता. अखेरचा बॉल बघूया आशुतोष काय करतोय अखेरच्या चेंडूवरती. धावसंख्या 23. फुल टॉस, ड्राईव्ह केलाय मिड विकेट झोन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये चेंडू अडवत आहेत. रवी खूप चांगली बॅटिंग केली होती. रवीने पहिल्या मॅच मध्ये 36 धावा केल्या होत्या, नॉट आउट. आणि अशा प्रकारे हे षटक संपले, केवळ 5 धावा. चांगलं कमबॅक मैदानावरती आपण बघताय त्या ठिकाणी. हंसिका, राहुल तस्मै 11 कल्याण. चला मॅच सुरू करा. जबरदस्त कमबॅक झालेलं आहे. धावांची गती आपण बघितली तर 19 धावा, 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या, पण या ओव्हरमध्ये केवळ 5 आल्या. 24 धावा, धावांची गती 12ची. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. स्पर्धा आपण बघतायत आई गावदेवी चषक पिसवली 2025. दुसरा दिवस, 2 दिवसीय स्पर्धा आपण बघितली. कालच्या दिवसामध्ये आपण भागेश मात्रेच्या सोबतीला नितीन काळन यांचा आवाज ऐकला. तर करण काळन यांचा कॉल होता, पण करण आमचे अक्कलकोटला गेलेले आहेत. माळकरी व्यक्ती आहेत, वारकरी आहेत, वाऱ्याही करतात, देवदर्शनासाठी दूर दूर जातात. अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर आहे आणि एक अपकमिंग सिंगर म्हणून देखील त्यांची नक्कीच ओळख झालेली आहे. बॉलिंग मार्कवर तयार रवी. Oh, through the cover. What a shot. Sixer. आणि या षटकाराने आता मात्र पुन्हा एकदा पुष्कर शिवांश 11 संघाचा कमबॅक. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 30 धावा. रवी ओव्हर द विकेट. बॅटची एज, फलंदाज बाद, शॉट ऑफ लेंथ होता, टायमिंग झाली नाही. यष्टांच्या मागे अनुभवी संजय पाटीलने झेल टिपलाय आणि मोठं यश मिळते यावेळेस मात्र रवीला. आमचे दोन्ही अंपायर अत्यंत अनुभवी 40+ क्रिकेटचा आनंद ते सध्या घेत आहेत. संदीप बाने यांना अनेक स्पर्धांमध्ये आपण अंपायरच्या भूमिकेत बघितलेले, SP पॅनलसाठी ते काम करतायत. न्यू बॅटर मैदानावरती दुर्वेश मडवी.
मॅन फ्रॉम गेसर. गेसर संघाचा अत्यंत गुणवान खेळाडू. ओपन क्रिकेटचा प्रचंड अनुभव. भरपूर स्पर्धा तो करत असतो, भरपूर स्पर्धा तो खेळत असतो. हो, संपर्क नाही. इशाराचा वेध घेतलाय. एक धाव या दरम्यान. बॅटची एज आहे अंपायर सांगतायत हलकीशी. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण झाली होती 31. अखेरचं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडू शेष आहेत. 7 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. स्ट्राईकला करण. बघूया करणचा प्रयत्न असेल या 3 चेंडूमध्ये. किमान 2 तरी मोठे हिट इथून ठोकणं गरजेचं आहे. तर एक चांगली टोटल बघायला मिळेल. समोरचा संघ देखील तितकाच तगडा आहे, बलशाली आहे, शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे. गोलंदाज रवी. पुन्हा एकदा रनवे मध्ये थोडंसं कन्फ्युजन. काहीतरी चर्चा करतायत कल्पेशशी. कल्पेशला विचारतात, कल्पेश तुझ्या टीम मध्ये खेळतो, काय विकनेस आहे, कुठे टाकू. कल्पेश सांगतो कुठे पण टाक, तो मारेल. तो त्याच अप्रोच मध्ये. हो, उसळणारा, अधिक उसळणारा चेंडू. अपील तर झालंय पण काय उपयोग नाही. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 31 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. नो बॉल कॉल. छातीवरती होता बॉल आणि अंपायरने केलाय नो बॉल कॉल. नो प्लस. किती आहे तिथे? 1 2 6 षटकार. 7. एकूण 7 मिळतील. आणि फ्रेट. खराब बॉल. मागचा चेंडू अप्रतिम होता. या बॉलवरती कंट्रोल नव्हता. छातीवरती दिलाय अगदी. पण काय खेळले बघा. अशा प्रकारचा चेंडू खेळणं इतकं सोपं काम नसतं. पण करण बाने त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, क्रिकेटचं नैपुण्य आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 38. ओ, स्क्वेअर लेगच्या वरून हा देखील सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपण बघतायत. केवीची होत असताना धावसंख्या धावफलकावरती 44. चांगल्या स्थितीमध्ये पुष्कर शिवांश 11. रवीचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. डेड बॉल आहे, कारण बॉल डिलिव्हर करत असताना मध्येच एक बॉल आलाय बाहेरून, त्यामुळे हा डेड बॉल. ओहो, हुक केलाय. हा देखील षटकार. काय जबरदस्त फिनिश. आणि रवीने मात्र शेवटला जाता जाता भरपूर धावा खर्च केल्यात. 50 धावा झाल्यात. एक वेळ अशी होती की 35-40 होतील की नाही हा प्रश्न होता, पण या षटकाने तब्बल 26 धावा इथून खर्च केल्यात. त्या म्हणजे रवीने 2 बॉल मध्ये शेवटच्या 21 धावा, 19 धावा आलेल्या आहेत. खराब बॉलिंग रवीची. तर टार्गेट या ठिकाणी आपण बघतायत ते म्हणजे आहे 51चं टार्गेट.
बघा, कुणी मैदानात गाड्या आणू नका. मॅच सुरू आहे, स्पर्धा सुरू है, त्यामुळे मैदानात कुणी गाड्या आणू नका. कोई भी मैदान में गाड़ी नहीं लाएगा. अगर कोई गाड़ी लेकर आता है तो उस गाड़ी को जब्त किया जाएगा और मैन ऑफ द सीरीज के लिए दिया जाएगा. कोणी गाड्या आतमध्ये आणू नका. जर गाडी आणली ती गाडी जप्त केली जाईल आणि मॅन ऑफ द सिरीजला दिली जाईल. लक्षात असू द्या, सौदी अरेबियाचे नियम आहेत. चला, फिल्डिंग लावून घ्या लवकर. टार्गेट 51 धावांचे लक्ष्य मोठं आहे, ते पार करायचं आहे राहुल तस्मे 11 या संघाला. आणि ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाली आहे. स्वयं पाटील आणि कल्पेश भाने दोघांनी जबरदस्त खेळ केलाय. पहिल्या मॅच मध्ये स्वयंची बॅट तळपली, दुसऱ्या मॅच मध्ये कल्पेश भानेने जबरदस्त बॅटिंग केली. पहिलाच बॉल आपण बघताय त्या ठिकाणी डॉट. उसळणारा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आपण बघतायत. टार्गेट फार मोठे आहे, पण डॉट चेंडू आता मात्र इथे अंगलट येऊ शकतात. वाईड बॉल कॉल. वाईडने अकाउंट ओपन होते राहुल तस्मे 11 या संघाचा. 50 धावांची गरज आहे. 16 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. ड्राईव्ह करतायत पॉईंटच्या दिशेने. स्क्वेअर ड्राईव्ह. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी हो नाही आणि इथे का हा धोका पत्करला प्रश्न आहे. खूप चांगलं बॅटिंग करत होते. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, पण धावचीत होणं नेहमी दुर्दैवी मानले गेले क्रिकेटमध्ये. आणि धावचीत होणं म्हणजे आत्महत्या करण्याप्रमाणे असतं क्रिकेटच्या परिभाषेत. आणि इथे आपण बघतायत तीच आत्महत्या जणू काय केलेली आहे फलंदाज स्वयं पाटीलने. न्यू बॅटर रवी, दुसऱ्या सामन्याचा सामनावीर, पहिल्या सामन्याचा सामनावीर. न्यू बॅटर रवी स्ट्रायकिंग एंडला ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर येत आहेत. डीप मधून ध्रुवेश मडवी, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 3. टॉप एज मिस टायमिंग. पण बघा काय घडलंय. षटकार ही तर रबर बॉलची खासियत आहे. एक हात निसटला होता, पण त्या ठिकाणी जे साध्य करायचं होतं ते साध्य केले. 6 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण 9. गोलंदाज आशुतोष. यावरच आपण बघितलं तर हा शेवटचा बॉल. ओहो, 4-6 स्ट्रोक स्ट्रेट डाउन द ग्राउंड. 6R. ग्रेट शॉट. काय जबरदस्त बॅटिंग केली बघा. काय कमबॅक केलंय. आणि धावसंख्या धावफलकावरती 15 धावा झालेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितला तर धावा 19 होत्या.
त्यानंतर 5चं षटक बघितलं आणि अखेर 26 धावांचं अंतिम षटक आणि त्यामुळे एक मोठं लक्ष उभं करता आलं मैदानावरती, ते म्हणजे पुष्कर शिवांश इलेव्हन या टीमला. 15 धावा. तर 36 धावांची गरज. हो 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 हो, व्हॉट अ शॉट बाय रवी. जो ना देखे कवी वो देखे रवी. आणि काय जबरदस्त प्रहार. नरेश भोईर 40+ क्रिकेटचे एक जबरदस्त प्लेयर. केडीएमसीचे कर्मचारी आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सेवेत आहेत. त्यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 1000 रुपये जे सकाळी रवीने प्राप्त केले होते, तोच रवी. बघूया पुन्हा एकदा रवीला मिळतायत का, आणि रवीने ते बक्षीस मिळवलं तर मॅच मध्ये येतील ते. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय केवीने. धावसंख्या धावफलकावरती 22. एकोणतीस धावांची गरज आहे विजयासाठी. 10 चेंडू 29 धावा. जबरदस्त सामना रंगतोय पिसवलीच्या जय बजरंग क्रीडांगणावरती. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर जज करतायत. वेल जज कॅच बाय छोटू. छोटा पटाखा बड़ा धमाका, हाइट कम और फाइट ज्यादा. धाव संख्या धावफलकावरती 22. कोण नाही कोणचा ओपन क्रिकेट मध्ये कोणी पण कोणची कॅच पकडेल. तुमचेच गाववाल्यांनी पकडली. किती प्रामाणिक आहे बघा छोटू, बिलकुल गद्दारी नाही करेगा. हा गमतीचा भाग आहे ओपन क्रिकेट मध्ये. आपण बघतो आता एका बाजूला कल्पेशला आपण बघतोय, दुसऱ्या बाजूला आपण करणला बघतोय. इकडे छोटू आहे, इकडे रवी आहे, संजय पाटील. हा चेंडू यावेळेस मात्र वेगवान आपण बघतायत. बायच्या रूपाने ही धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावरती 23. 28 ची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8. 8 चेंडू 28. 8 गेंदों में 28 रनों की दरकार जीत के लिए. बॉलिंग मार्क को तैयार राहुल. बॅटची एज. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला येतोय आणि या दरम्यान ही एक धाव घोषित आहे. सिंगल डबल्सने काय फायदा होणार नाही, मोठ्या फटक्यांची गरज आहे. तो प्रयत्न करावा लागेल तरच या मॅच मध्ये विजय प्राप्त करता येईल. धावसंख्या धावफलकावरती 24-27 धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. गोलंदाज राहुल. या ओव्हर मध्ये षटकार आपण बघितलं होतं पहिल्याच बॉलला, पण त्यानंतर सुरेख कमबॅक. हो उंच गेलाय, बघूया लांब जातोय का, झेलची शक्यता. वेल जज कॅच. फलंदाज संजय पाटीलच्या खेळीचा अंत खूप वर गेला, लांबी नाही मिळाली, त्यामुळे हा झेल टिपण्यात आलाय. फलंदाज बाद होत आहेत. आता 6 चेंडू मध्ये 27 धावा करायच्या आहेत विजयासाठी.
बॉलिंग मार्कवर आशिष मिश्रा. यावेळेस बायच्या रूपाने धाव. तर YSCC या संघासाठी आपण आशिषला खेळताना बघितलेले आहे ओपन क्रिकेट आणि सध्या तो खेळतोय या संघासाठी पुष्कर शिवांश 11 या टीमसाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत. गरज आहे विजयासाठी 26 धावांची. 4 षटकार आणि 1 डबल अशा पद्धतीने एचएस करू शकतात आशिष. हो हो पहिला तर आलेला आहे. आणखीन 3 ठोकावे लागतील आणि त्यानंतर 2 धावा. इक्वेशन 1 बॉल 2 राहील. बघूया काय दडलं या मॅच मध्ये. या षटकाराने थोडी का असेना चिंता वाढवलेली आहे. ती म्हणजे मैदानावरती पुष्कर शिवांश 11 या टीमची. आणखीन एक मॅच मध्ये रंगत गंमत सस्पेन्स आता मात्र कायम. या षटकाराने आणखीन मात्र इथे टेन्शन दिलेलं आहे पुष्कर शिवांश 11 संघाला. उर्वरित इक्वेशन आता 14 करायचे आहेत. 3 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. रवी लढतोय. त्याच्या अगेन्स्ट धावा भरपूर आल्यात. त्याची वसुली करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानावरती. ज्याने दिल्या धावा तोच करतोय वसूल. एक सिली मिड ऑफला फील्ड तैनात केलाय. अंपायर सांगतायत काही नियम आहेत. नक्कीच तुम्ही कुठल्या प्रकारे हालचाल करायची नाही, काही बोलायचं नाही. हां चालेल. अपोजिटला राहा. चला 3 बॉल 14 ची गरज. हो हो चांगला चेंडू होता. एकच धाव मिळेल. इथे मात्र हे काय केलं हा प्रश्न आहे. इथे खरं तर थांबायचं त्याला होतं इथे, पण उलट झालं आणि जो बॅट्समन मॅच जिंकून देईल असं वाटलं होतं तो रवी मात्र बाद. 2 बॉल 13. काय चेसिंग कंपल्सरी आहे का? कंपल्सरी चेसिंग आहे. बॅटची एज. चेंडू येतोय मागे आणि अशा प्रकारे आशिष मिश्राने या मॅच मध्ये आपल्या संघाला पुनरागमन करून दिलं. 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट आले. त्यानंतर संघाला मात्र विजयाच्या समीप त्याने आणलं. हा षटकार जरूर आलाय पण नक्कीच कुठेतरी विचार करण्यास भाग पडल्या षटकाराने. 2 चेंडू ते चांगले पडले त्यामुळे मॅच जिंकली. 26 धावा रवीने खर्च केल्या. तिथे ते षटक मागणं ठरलं आणि त्यामुळे एक मोठं लक्ष चेस करावं लागलं. पण हरकत नाही. चांगली झुंज दिली मैदानावरती राहुल तस्मे 11 या टीमने. हार्ड लक. पण अभिनंदन करूया पुष्कर शिवांश 11 या टीमचं. त्यांनी खूप चांगला सांघिक खेळ केला आणि या स्पर्धेमधलं आपलं आव्हान त्यांनी जिवंत ठेवलंय. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन व त्यांना शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर आम्हाला सांगतील करण भाने, ज्याने 11 चेंडूत ठोकल्या 38 धावा. जवळजवळ 350चा स्ट्राईक रेट आपल्याला बघायला मिळाला. तर याच